नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे. वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, आईचे प्रेम हे अनमोल असते. ते मोजता येत नाही, त्याची किंमत करता येत नाही. आज आपल्या गोष्टीचे नाव आहे आईच्या प्रेमाची किंमत. बाळा, एका गावात गोपाळ नावाचा एक मुलगा व त्याची आई राहत होते. गोपाळ रोज शाळेत जात असे. त्याला शाळेत एक दिवस जमा खर्च याबद्दल शिकवले. शाळा सुटल्यावर गोपाळ काहीतरी विचार करत करत घरी आला. त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी त्याने एका कागदावर काहीतरी लिहिले व तो कागद आईच्या उशीवर ठेवून तो झोपी गेला. नंतर काही वेळाने आई आली. त्यावेळी आईने तो कागद वाचला. त्यावर लिहिले होते, आईसाठी केलेल्या कामांचा हिशोब. पहिलं, बाजारात जाऊन तेल आणण्याची सेवा शुल्क ₹2. संध्याकाळच्या स्वयंपाकात आईला मदत करण्याचे शुल्क ₹3. आई काम करत असताना लहान बहिणीला सांभाळणे व तिच्याशी खेळण्याचे सेवा शुल्क ₹5. रात्री झोपताना बिछाना नीट करण्याचे सेवा शुल्क ₹4. एकूण आईकडून येण्याचे त्याचे पैसे ₹14. आईने तो हिशोबाचा कागद वाचला व ती स्वतःशीच हसली व गोपाळकडे प्रेमाने बघितले व तेथून एक कागद उचलला व त्यावर पेनने काहीतरी लिहिले व झोपलेल्या गोपाळच्या उशीजवळ ठेवले. दुसऱ्या दिवशी गोपाळ उठला. त्याने उशीवर ठेवलेल्या कागदाकडे पाहिले व त्याने तो कागद हातात घेऊन वाचायला सुरुवात केली. त्यावर लिहिले होते, गोपाळसाठी केलेल्या गोष्टींचा हिशोब. पहिलं, जन्मापूर्वी 9 महिने गोपाळला पोटात सांभाळलं. सेवा शुल्क काहीच नाही. अतिशय यातना सहन करून गोपाळला जन्म दिला. सेवा शुल्क काहीच नाही. आपल्या काळजाचा तुकडा समजून पालन पोषण केलं. सेवा शुल्क काहीच नाही. गोपाळ आजारी पडल्यावर रात्र जागरण करून त्याची सेवा केली. औषध दिलं. सेवा शुल्क काहीच नाही. गोपाळला शिकवून सवरून चांगला मुलगा बनवण्यासाठीचा प्रयत्न केला. सेवा शुल्क काहीच नाही. सर्वांची बेरीज मिळून सेवा शुल्क फक्त गोपाळचं प्रेम, बाकी काहीच नाही. हा कागद वाचता वाचता त्याचे डोळे भरून आले. त्याने आईसाठी लिहिलेला कागद फाडला व आईने लिहिलेला कागद घेऊन आईजवळ जाऊन आईला घट्ट मिठी मारली. आईने पण गोपाळसाठी लिहिलेला कागद फाडून टाकला. गोपाळच्या मनातील भावना शब्दात व्यक्त करण्याची गरजच नव्हती. त्याचे अश्रूच पुरेसे होते त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी. तर बाळा, या गोष्टीतून आपण काय शिकलो की आईच्या प्रेमाची किंमत आपण करूच शकत नाही. आई आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असते. त्यामुळे आपण त्याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. आपणही आईवर भरभरून प्रेम करायला हवे. धन्यवाद.